पहा 34वा प्रश्न. तर पहा प्रत्येक प्रश्न वेगळा आहे, मी तुम्हाला नेहमी सांगत आले. तर पहा हा देखील प्रश्न तसाच आहे, जो अगदी विद्यार्थ्यांना गोंधळात टाकणारा प्रश्न आहे. अशी संख्या शोधा म्हणलंय की त्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यास येणारा गुणाकारच्या सर्व विभाजकांचा गुणाकार असतो. म्हणजे पहा इथे रिकामी जागा दिली आहे आणि पर्यायामध्ये 4 संख्या दिले, म्हणजे आपल्याला अशी संख्या या पर्यायातून शोधायची आहे की ज्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यास येणारा जो काही गुणाकार असतो त्याच्याच संख्याच्या विभाजकाचा गुणाकार असतो. तर इथे विद्यार्थी हे गोंधळून जाऊ शकतात. हा प्रश्न समजला नाही तर मग पहा विद्यार्थ्यांनो, आपल्याला पर्यायातून अशी संख्या शोधायची आहे की त्याच संख्येला त्याच संख्येने गुणल्यास, म्हणजे पहा 36 आहे तर 36ला 36ने गुणल्यानंतर येणारा जो काही गुणाकार आहे म्हणजे त्याची वर्ग संख्या येणार आहे, म्हणजे त्याचा जो काही वर्ग आहे आणि याच्या सर्व विभाजकांचा गुणाकार असतो. याचाच अर्थ काय की दिलेल्या संख्येचा जो काही वर्ग संख्या असणार आहे त्या वर्ग संख्या ही याच्याच सगळ्या विभाजकांच्या गुणाकारा इतका आहे असं आपल्याला शोधायचं आहे की कोणता आहे. मग यासाठी आपल्या प्रत्येक संख्येचे विभाजक काढायचे. पहा 36, 50, 27 आणि 25 हे 4 संख्या आहेत. तर या सगळ्यांची विभाजक काढायचे. विभाजक म्हणजे काय, अशा संख्या ज्या संख्येने दिलेल्या संख्येला निशेष भाग जातो, म्हणजेच बाकी शून्य येते. मग आता पहा 36 विभाजक कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक 1 असतो, सगळ्यांचा पहिला विभाजक 1 असणार आहे. मग पहा त्यानंतर 36 ही समसंख्या 2 याला भाग जाणार, 3 आणि 6 9 म्हणजे 3 भाग जाणार, 4च्या पाठीमागे 36 येतं 4, 5 याला भाग जाणार नाही, 6चा तर वर्ग आहे, 7 न जाणार नाही 8, 8 न पहा 8 चौक 32, 8ने भाग जाणार नाही. मग 9 चौक 36 येणार आहे, त्यानंतर 12 येणार आहे आणि त्यानंतर 36. मग पहा याची वर्गसंख्या आपल्याला शोधायची आहे आणि जी काही वर्गसंख्या या सगळ्या विभाजकांच्या गुणाकाराच्या बेरजे इतका आहे की नाही हे आपल्याला शोधायचं असतं. मग 36चा वर्ग पहा काय असणार, 36 गुणिले 36 करतो आपण. मग इथे तर पहा 12 गुणिले 3 त्यात 36 येतं आणि हे 36चा गुणाकार. मग पहा इथे होणार नाही, कारण 36 हा देखील त्याचा विभाजक आहे आणि 12 गुणिले 3 36 म्हणजे या 3च विभाजकांचा गुणाकार त्याच्या गुणवर्गा इतका आलेला आहे, म्हणजे हे तर इथे येणार नाही विद्यार्थ्यांनो. त्यानंतर 50 2 असणार आहे, 3 न 50ला भाग जात नाही, त्यानंतर 5, त्यानंतर पहा 10 येणार आहे आणि 25 आणि 50. मग आता पहा 50चा वर्ग 50 गुणिले 50 म्हणजे 25 दोन्ही 50 होणार आहे आणि पहा इथेही पहा जास्त विभाजक आहेत, म्हणजे याचा सगळ्या विभाजक गुणाकार याच्या वर्गसंख्या इतके होणार नाही. ऐकू तुम्हाला समज असणार हा प्रश्न कसा आहे. त्यानंतर पहा 27, 27ला विषम संख्या म्हणून 2 याला भाग जाणार नाही, 3 असणार आहे, 3 याला भाग 4 नाही 5 नाही, कारण एककामध्ये 0 नाही. त्यानंतर 6 7 8 9, त्यानंतर पहा इथं 27 परत कोणत्या पाड्यामध्ये येतं का नाही, त्यानंतर डायरेक्ट 27 येतं. म्हणजे पहा याचे विभाजक काय काय आले 1 3 9 आणि 27. मग 27 गुणिले 9 त्रिक 27 म्हणजेच पहा आणि गुणिले 1 आहे, 27चा जो काही वर्ग आहे तो त्याच्या विभाजकांच्या गुणाकारा इतका येतो. म्हणजे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 27. 25 हे आपल्याला करायची गरज नाही. किंवा पहा 25चे विभाजक काय असणार आहे 25, त्यानंतर 5. मग आता काय येणार आहे 25 येणार आहे. मग आता पहा हे 25 आणि गुणिले 5 केल्यानंतर काय